नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर गावावरून आलो, गावचे व्हिडिओ सगळे तुम्ही पाहिलेच। 2-3 दिवस टायगर इतका म्हणजे दमलेला ना गावाला म्हणजे तो स्थिर झोपतच नव्हता, तुम्ही बघतच होते। सारखं बाहेर कु 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 करत बाहेर नुसता, कोणीही गेलं की त्याच्या मागं तो सारखा जायचा, असं करायचा। कोण आत आलं कोण बाहेर गेलं तरी सारखा मागं पुढं नाचायचा। त्यामुळे तो फार दमलेला। आणि त्यामध्ये कसं त्याला नाणी घाट, माळशेज घाट इकडे सगळीकडे फिरवलं। त्यामध्ये गावाला जाण्या येण्याचा प्रवास, त्या प्रवासामध्ये तो जरा सुद्धा स्थिर बसत नसायचा। गाडीमध्ये सतत उभाच असायचा, तो कंटिन्यू 4-5 तास येण्या जाण्याच्या प्रवासामध्ये ना तो सतत उभाच होता बाबुडी। तर तो गावावरून आल्यापासून कंप्लीट 2 दिवस त्याने एवढी रेस्ट घेतली ना, झोपूनच होता। मला वाटलं आजारी वगैरे पडला का, पण नाही। ताप वगैरे त्याचे कान वगैरे चेक केले नाही, ताप पण नव्हतं, काही नव्हतं, फक्त दमलेला ना। त्यामुळे त्याचा अंग खूप जड झालेलं आहे। तर आता चांगला झालेला आहे, तो मस्तपैकी फिरतोय, खातोय पितोय। खाणं पिणं चांगलंच आहे, पण कसं आहे एकदम अचानक एवढं असं चालवणं पण योग्य नाही ना। पण जास्त आम्ही असं चालवलं नाही म्हणून त्याला कमी ह्याच्यातच नेलेला। पण तो झोपायचाच नाही गावाला। त्याला त्या गावचं घर ना काय होतं काय समजत नाही, त्याला वास काय येतो काय होतं, त्याला एकदम अनकम्फर्टेबल वाटतं। त्याला तिकडे ना गावाला नकोच, चल लगेच गाडीत चल। एक माणूस जरी बाहेर गेला गेटच्या तरी त्याच्या पाठीपाठी जाणार, असं हे होतं त्याचं। म्हणून त्याला जास्त मी प्रवासात नेत नाही। पण सर्वांच्या खूपच इच्छा होत्या की त्याला फिरायला नाही, पण त्याला फिरायला आवडत नाही म्हणून मी त्याला जास्त ठिकाणी नेत नाही। वर्षातून 1 ते 2 वेळा तर त्याला आम्ही नेतो, ते पण खूप तुमच्या इच्छे खातर। नाहीतर आम्हाला असं त्याला फिरवावं असं वाटतच नाही, कारण त्याचे हाल होतात जास्त करून, म्हणून असं आहे। तर चला, आता बाहेर आहे तो उभा, येतोय सारखा, येतोय जातोय, चाललंय त्याचं। आता पण दरवाजातच उभा असेल आणि मला म्हणतोय तो घेऊन चल आता मला फिरायला। कुठे गेला पोंगा? हा बघा, फिरायला जायचंय, बर जायचंय। पप्पा कचरा काढतायत ना तिथं, काढतायत ना? हा बाबू, काढतायत पप्पा कचरा? मग जा तिकडे, जा तिकडे, जा त्यांच्याकडे जा, तू जा, बस जा। मी नाहीच फिरायला, पाऊस येतो ना, आता पाऊस येतो ना बाबुली, येते ना पाऊस, येते का नाही? येते ना? तू गुड बॉय आहे, मग ये चल। अगं माझं गुड बॉय आलं ग, माझं सोनं आलं ग, अगं म्हणजे गुड बॉय आलं। पप्पू दे, पप्पू नाही द्यायची तुला पप्पू। तो म्हणतोय मला मैदानात घेऊन चल, आता मैदानात नाही, सुमित उठला ना की त्याला तुला सांगल घेऊन जायला। ओके ओके ओके, गुड बॉय, ओके। माझी गुड बॉय लय हुशार बाबुली असती है ना? गुड बॉय हुशार बाबुली असती की नाही? अग बाई, मग चल। हा चल, लसूण आले, लसणाची गाडी आले, तर जातो आम्ही लसूण आणायला। वर्गा माझा तयारीतच होता मागातपासना, चल 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 चल। हा, ए लसूणवाला आलाय ना, मग लसूण आणाय चाललो आम्ही फिरायला। नो 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 नो, चल। आता ती फावडी भुकल बघ, हळू जा, तिथं सुकारू नको, लय मार खाणार, ना नो नो, असंच करतो, मारा त्याला, मारा ते बघ, नो नो नो। कुठे गेला गाडी? कुठे आहे ती गाडी लसणाची? अरे गपना काळ्या, गपना। आता आम्हाला लसूण घेऊ देणार आहे का? तिकडे गाडी जवळ जायचंय, तर खाली गेली ते खालची कुत्री सगळे भुकत बसतील। हा ना, आता खाली गेली तर हा माझ्या मागे येईल तिथं, काय करू आता, कसं काय करू? तिथं जावं तर तिथं सगळी कुत्र्यांची भांडणं, याची भांडणं। हा ना, आता काय करावं पाबल्या? चल आता इकडून काय करायचं आता, चल भांडणं करत जाऊया। लसणाची गाडी तिथे खाली आहे आणि मी आता त्याला पाठवलंय हसमुखला, त्या टोपीवाल्याला। आणि हा कुठे गेलाय? ए इकडे रे, जरा इकडे रे,
गाड्या चालू आहेत, काय आहे काय कळतं का नाही रे तुला जरा तरी? हा हो इकडे चल इकडं. तर इथं ना काय झालं माहिती का, इथं सगळी हे आहेत ना, इकडची सगळे कुत्रे आहेत ना, ते काय होणार टायगर बरोबर भांडणं होतील फुकटची. तर खाली सगळी आहे बघा. आणि तिथं JCB पण आलाय, ते JCBचं काम चालू आहे म्हणून म्हणलं नको. हा टायगर तिथं जातोय भटकतोय. इथं गाडी आहे त्या मैदानात तिकडे खाली. त्या बोलणं त्या मुलाला जा, कारण मी गेली असतील तिथं तर सगळे कुत्री मागं लागतील तिथून. त्यामुळे आता म्हटलं नको जायला. याला इथंच आता हे करते, फिरवते. आणि त्या हसमुखला म्हटलं मला घेऊन ये म्हणून. त्यांनी लसूण आणलं की जाईल, है ना सागुली? अरे हो गया क्या नाही तुम्हाला रूम? हा कुठे गेला तो, कुठे गेला दुसरा? चल बाबुली, पाऊस आली, पाऊस आली, भागो भागो, चला लवकर, चला लवकर. पाऊस आला, पाऊस आला. आता कुठे जाणार? आता चल 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 चल, पळा 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 पळा. गाडीत जायला जागा नाहीये इकडे. हो चल, गाडीत रस्ता नाही. चल तिकडे चल, इकडे चल. हे हसमुख आणला असं आहे काय? बरं आहे, चला आणला लसूण. हा चल, खातोस लसूण? साप बघायला आलेली, म्हणलं साप भेटतील काय? सापच गुल झाली. JCB आणलंय, साप नाहीत. साप पळाली. बारीक आहे, मला वाटलं मोठा आहे. मी पण घेणार होती पण लय बारीक आहे. जाऊ दे, एवढाच बस झाला. आता कुठे गेला टायगर? कुठे गेला बघ वरती. हा काय करतोय तो तुला? सुंदरा चल बाबुली. हा हाय 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 सुंदरी हाय. हॅलो गाईस, सुंदरी आहे. चल चल बाबुली, भागो भागो, जोर से भागो. चलो 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 चलो. आ गए हम, आ गए. आम्ही आलो. तिथं JCB आलाय हो साप काढायला. साप काढायला तिकडं वरती नाही, खालून खालून काय काढता येते. हे बघा, कडीपत्त्याचं झाड एवढं मोठं आलेलं आणि तुटून गेलं बघा. आणि किती जीवाला लागलं. पण खालून जीव आहे त्याला, पण एवढी फांदी मोठी झालेली. जाऊ दे, चला चला. झालं का बाबू फिरून? झालं का? तर मित्रांनो, टायगरला नेलेलं मी लसूण आणायला. लसूणाच्या गाडीवर म्हटलं चला आले तर. मागच्या वेळेस कसं कांदे आणायला गेलेलो तसं गेलेलो, पण तिथे काय झालं, JCB आलाय. आमच्या इथे काय झालं, त्या साईडला आहे ना खूप साप यायला लागलीत. धामण म्हणून जातीचे साप आहे बघा. तर ते साप एवढे लांब सडक आहे ना, 3-4 साप त्यांनी सर्पमित्रांनी घेऊन गेलेले त्या दिवशी, म्हणजे 1 आठवड्यापूर्वी पकडून. पण परत परत निघता येतच म्हणून ना काय केले, कोणी कंप्लेंट केली वाटतं. तर JCBच आला आणि तिथे रॅबिटच्या गोण्या वगैरे माती बिती होती ना, म्हणून ती सगळी काढतायत लोकांनी कंप्लेंट केली. तर त्यामुळे काय झालं, तिथे त्या मैदानात आहे ना एक कुत्रा एवढा भयंकर आहे ना, तो मी जरी स्वतः इथं गेली ना, किंवा सुमित आणि मी आमच्या दोघांना तो एवढा ओळखतोय ना, गेलो की आमच्या मागच लागतो ना. असा लागतो ना डायरेक्ट चावायलाच धावतो तो. असा त्याला किती प्रेमाने केलं नाही, कारण त्याला टायगरने एकदा मारलेलं. त्यांनी बरोबर आम्हाला लक्षात ठेवलेलं आहे. टायगरला पण भुकतो, पण टायगरच्या अंगावर अटॅक नाही करत. पण आमच्या अंगावर अटॅक करायला तो धावून येतो. असा जाडा आहे, भंप्या असं आहे. म्हणून मी तिथं घेऊन नाही गेले. आता टायगरला पकडू का त्यांना हे करू, पकडणार असं होणार ना. फुकट कशाला भांडणं. म्हणून म्हटलं त्या ह्याला की मला लसूण आणून दे बाबा तिथून, मी काही तिथे येत नाही. असं झालं. तर तुम्हाला म्हटलेलं जाऊया जरा लसूण आणायला, टायगरला घेऊन जाते आता. पण त्यामुळे मी पुढे गेली नाही. JCB पण आलेला. JCBमध्ये कसं JCBवाला वर बसलेला असतो, खाली त्याची बकेट काम करतच असते. उगाच त्याच्यामध्ये अडकला काय झालं, टायगरला नुकसान नको पोहोचायला म्हणून नाही गेले. सो ठीक आहे, चला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चला बाय.